चला भन्नाट गवार बनवूया मिठाची। चला तुम्ही सलाड सारखं पण खाऊ शकता गवार, गवार पण शरीराला खूप चांगली असते बरं का। चला बनवूया भन्नाट गवार मिठाची। चला बघितलं, भन्नाट मिठाची गवार बनवण्यासाठी जरी तुम्ही अशा गवारीची भाजी नाही करू शकले ना, अशी जर मोठी गवार आली ना, तुम्हाला ही मोठी गवार कशी करायची मिठाची दाखवते मी तुम्हाला। चला भन्नाट ही मिठाची गवार कशी करून दाखवते तुम्हाला। मोठी मोठी आली ना, ही ना सरकारी गवार आहे, म्हणजे देशी नाहीये, सरकारी जी असते ना मोठी मोठी, दिसतीये का, ही खूप मोठी आहे। तर ही तुम्हाला ना मी मिठाची करून दाखवणार आहे। ही खूप कवळी असते पण दिसायला अशी हे असते। चला कट करून घेणार आहे आणि मिठाची करून दाखवणार आहे। चला ह्या पद्धतीनं अशी बारीक खुडून घ्यायची आहे गवार। चला तुम्हाला भन्नाट दाखवते मिठाची, सॅलेड सारखी आपल्याला जेवणाबरोबर खाण्यासाठी बनवूया आहे गवार। आणि गवार कसे माहिती का, आठवड्यातनं एकदा तरी खाल्ली पाहिजे, म्हणजे पोट साफ राहतं। गवार आपल्या पचनक्रिया चांगली करण्यासाठी खूप चांगली आहे। चला बनवूया मिठाची सॅलेड सारखी गवार। चला गवार बनवण्यासाठी तेल टाकून घेऊया। जास्त तेल नाही टाकायचं, आपल्याला जेवणाबरोबर खायची आहे ती, एवढं तेल नाही। त्यामध्ये जिरे टाकूया थोडीशी, खूप भन्नाट लागते बरं का गवार ही। ह्याच्यामध्ये गवार टाकून घेऊया। जेवणाबरोबर तोंडी लावायला भन्नाट लागते बरं का, मस्त सलाड सारखं खाऊ शकताय तुम्ही भन्नाट। छान अशी भाजून घेऊया याला 10 मिनिटं, छान कमी आज म्हणजे मंद आचेवर भाजूया, लय भारी लागते मग चव एकदम। चला ह्याच्यात थोडासा लसूण टाकून घेतलाय मी, मस्त चव लागते म्हणून। आता थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आपण चवीनुसार। झाले आपले भन्नाट गवारीचं सलाड म्हणून खाऊ शकताय, किंवा चपाती भाकरी बरोबर बी खाऊ शकताय। चला आता आपली तयार आहे शेंग, चला खायला भन्नाट अशी करून बघा, कशी भारी भन्नाट, या खायला नाट जेवायला। बघितलं का मस्त, बघितली आपली गवार आपण बनवलेली, ही भेंडी, जवसाची चटणी आणि ह्या तिखट पुऱ्या येतात आणि इथं लोणचे। चला आपली गवार कशी झाली या भन्नाट बघूया खाऊन बरं का। बघा कसली भन्नाट आहे, या खाऊया भन्नाट। लय भारी झाली, करून बघा अशी मिठाची जेवणाबरोबर, लय भन्नाट लागते बरं का। या जेवायला।